7 जानेवारीपासून राष्ट्रवादीच्या जनता दरबाराला सुरुवात झालेली आहे। मात्र 6 आठवडे उलटले तरीही धनंजय मुंडे एकाही जनता दरबाराला उपस्थित राहिलेले नाहीत। यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। धनंजय मुंडेंवर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांचं आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समर्थन केलंय। प्रस्ताव मंजूर झाल्याचं दाखवून शासन आदेश काढल्याचं कुंभार यांनी म्हटलंय। खोटं सांगत मुंडेंनी 200 कोटी उचलल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता। मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात करुणा मुंडे आक्रमक झालेले आहेत। त्यांनी आता मुंडेंच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिला। अधिवेशनाच्या आधी करुणा मुंडे आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसणार आहेत। धनंजय मुंडेंनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचा त्यांचा आरोप आहे। उद्धव ठाकरेंनी आता फुटीरांना शोधण्यासाठी म्हणून नेते उपनेत्यांचे गुप्तहेर पथक स्थापन केलेलं आहे। या पथकाने शिंदे सेनेत जाण्याच्या तयारीत असणाऱ्यांची नावे देताच त्यांची हकालपट्टी करण्याचा ठाकरेंचा प्लॅन असल्याचं समजतंय। विधानसभेच्या निकालानंतर ठाकरे गटातून जोरदार आउटगोईंग सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर ठाकरे गट सतर्क झाल्याचं आता बोललं जात आहे। लाडकी बहीण योजना ही सरकारनं मतदारांना दिलेली लाच आहे। त्यामुळे पैशांची उधळपट्टी झाली असं वक्तव्य स्वाभिमानचे नेते राजू शेट्टी यांनी केलंय। आर्थिक सर्वेक्षण अहवालात किती योजनांना कात्री लावावी लागेल हे अजित पवारांनी जाहीर करावं असं आवाहन देखील राजू शेट्टींनी दिलंय। लाडक्या बहिणींना वगळण्यावरून वडेट्टीवार यांचं टीकास्त्र सुटलेलं आहे। गरज सरो आणि वैद्य मरो असं सरकार वागतंय। बहिणींना फसवण्याचं महापाप सरकार करत आहे असं म्हणत त्यांनी बहिणींनी सरकारचा बदला घेण्यासाठी सज्ज होण्याचं आवाहन केलेलं आहे। लाडकी बहीण योजनेतील अपात्र बहिणींची संख्या आता आणखीन वाढण्याची शक्यता आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये आणखीन 9 लाख लाभार्थी अपात्र ठरणार असल्याची माहिती मिळते। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमधील कोल्ड वॉर सुरूच आहे। आता 900 कोटींच्या प्रकल्पावरून सेना आणि भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंजुरी दिलेल्या जालन्यातील सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आलेले आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली। गोरेगाव जे मार्ग पोलिसांना आणि मंत्रालयात धमकीचा ईमेल आला। पोलिसांकडून धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जातोय। आग्र्यामध्ये जिथं छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं तिथं शिवरायांचं भव्य स्मारक उभारणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे। तसंच हे शिवस्मारक ताजमहालपेक्षाही भारी होणार अशी घोषणा करताना फडणवीसांनी आपल्या आईची शपथ घेतलेली आहे। नागपुरात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे। माधव नेत्रालय आय रिसर्च इन्स्टिट्यूटच्या रुग्णालय भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त मोदी आणि भागवत एकत्र येतील। येत्या गुढीपाडव्याला म्हणजेच 30 मार्चला हा कार्यक्रम होणार आहे। पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। रामलीला मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला। रेखा गुप्ता यांच्याशिवाय आणखीन 6 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। दिल्लीच्या शपथविधी सोहळ्याला अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी उपस्थिती लावली। रेखा गुप्तांचा शपथविधी सोहळा सुरू असताना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनीही हजेरी लावली होती।